ओम श्री गणेशाय नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रमणनाथाय नमः. सर्व भक्तगण व भाविक बंधू भगिनींना कळवण्यास अत्यानंद होतो की दरसालाबादप्रमाणे याही वर्षी 3 ते 5 नोव्हेंबर देव दिवाळी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी परमपूज्य श्री रमणनाथ महाराज यांच्या भंडारा महोत्सवानिमित्त सद्गुरू भागवत बाबांच्या प्रेरणेने 3 दिवसीय शतचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. मानवी जीवन म्हणजे असंख्य अडचणी, संकट, रोगराई, दुःख अशा एक ना अनेक यातनांनी भरलेले एक युद्धच आहे. यातून सुटावे, दुःखमुक्त व्हावे आणि सुखी समृद्ध प्रगल्भ आयुष्य जगावे यासाठी स्वतः देवीने प्रकट होऊन देवाधिकांना, ऋषीमुनींना आणि मानवाला जो 700 वेदोक्त श्लोकांचा वरदानरूपी ग्रंथ श्री दुर्गा सप्तशती प्रदान केला आहे, त्याची महती शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य. अशा या देवी भक्तीने व देवी शक्तीने भरलेल्या अतिशय चमत्कारिक ग्रंथाच्या 100 पाठांचे शास्त्रोक्त, वेदोक्त, विधियुक्त आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधिपूर्वक पठण करून विधिवत पूजापाठ, होम, हवन व दान इत्यादी नानाविध उपासना आराधना यांच्या एकत्रित समूहास शतचंडी अनुष्ठान असे म्हणतात. शतचंडी यज्ञाचे महत्त्व. शतचंडी यज्ञ हे देवीचे सर्व रूपे श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे आवाहन करते व त्यातून संकटांचे निवारण होते. या यज्ञाने आयुष्यातील रोग, अडथळे व नकारात्मक ऊर्जा यांचा नाश होतो. घरात लक्ष्मीचा वास होतो व आर्थिक अडचणी कमी होतात. मानसिक ताणतणाव कमी होतो, आध्यात्मिक प्रगती होते आणि समाजातील अशांती दूर होऊन शांती, समृद्धी व संरक्षण मिळते. कार्यक्रमाचे ठिकाण श्री रमणनाथ दत्त मंदिर, संत गोरोबा काका चौक, जुना कुंभारवाडा, जुने नाशिक. कार्यक्रम कालावधी कार्तिक शुक्ल 13व्या ते कार्तिक शुक्ल 15, सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 ते बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025. कार्यक्रम विस्तृत रूपरेषा. प्रथम दिवस सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025. सकाळी 8:30 पूजा आरंभ. प्रधान संकल्प गणेश पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्धने सुरुवात होऊन पुढे पाठ वाचनास सुरुवात. सोबतच प्रधान देवता, नवग्रह, रुद्र स्थापन होईल. दुपार सत्रात अग्निमंथन, नवग्रह हवन, प्रधान हवनास सुरुवात होईल. सायंकाळी सायंपूजन, आरती व प्रसाद होईल. द्वितीय दिवस मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 सकाळी 8 वाजता. प्रातःपूजन, गणेश पूजन, स्थापित देवता पूजन, अभिषेक, पाठ वाचन, पाठाचे हवन. सुरुवात होईल दुपार सत्रात अग्निमंथन, नवग्रह हवन. सायंकाळी सायंपूजन, आरती व प्रसादने समाप्ती होईल. दुसऱ्या दिवशी सामाजिक बांधिलकी जपण्याचा विचाराने श्रेष्ठ दान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत असेल. तृतीय दिवस बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025. प्रातःपूजन, अभिषेक, पाठाचे हवन, उत्तरांग हवन, बलिदान. दुपार सत्रात पूर्णाहुती, कुमारिका, बटू, सुवासिनी ब्राह्मण पूजन. सायंकाळी पालखी सोहळा. यात पायी सद्गुरू पादुका पालखी श्री क्षेत्र रामकुंड येथे जाऊन षोडशोपचार अभिषेक पूजन केले जाईल. रात्री दीपोत्सव, महाआरती, महाप्रसाद आणि सोबतच भजन संध्या अशी तेजोमय आणि ज्योतिर्मय देव दिवाळी साजरी करण्यात येईल. अशा प्रकारे संपूर्ण 3 दिवसीय आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे परिपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शिष्यांना, भक्तांना आणि भाविकांना आव्हान आहे की आपण सर्वांनी या 3 दिवसाच्या महायज्ञामध्ये आपल्या कुटुंबासहित सहभागी व्हावे. सर्वांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. ह्या सोहळ्यात तन, मन आणि यथाशक्ती धनाने सहभागी व्हावे आणि आपल्या जीवनात सुख, शांती व मंगलमयता आणावी ही सदिच्छा. आपले नम्र सेवक
श्री रमणनाथ सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, नाशिक. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. जय रमणनाथ.